विद्यार्थी मित्रांनो, अमेझिंग मॅथ्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर बघा, आपण हा व्हिडिओ अत्यंत 10वीच्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे. कारण आपण मॅथ्स फर्स्टमधील प्रत्येक चॅप्टरमधील आपण काय केलेलं आहे, फॉर्म्युले बाजूला काढून त्याचा वापर तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी होणार आहे. तर बघा, तर आपण फर्स्ट चॅप्टर कुठला आहे तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ह्या चॅप्टरमधला मध्ये आपल्याला काय आहे, क्रॅमर्स रूल आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, x इज इक्वल टू dx अपॉन डी अँड y इज इक्वल टू dy अपॉन डी हा फॉर्म्युला आहे. सेकंड चॅप्टर आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेकंड चॅप्टर आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याच्यामध्ये आपल्याला बघा दोन मेथड आहेत, त्याच्यामध्ये 3 मेथड आहेत. तर 3 मेथडमध्ये फॉर्म्युला मेथड आपल्याला ती फॉर्म्युल्यानं काढायची आहे. फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला काय आहे बघा, फॉर्म्युला मेथडचा x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, रूट काढू शकता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. थर्ड चॅप्टर आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये आपल्याला बघा टीएनचा आणि एसएनचा फॉर्म्युला पाठ असणं गरजेचं आहे. तर टीएनचा फॉर्म्युला काय आहे, टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. अशा पद्धतीनं तुम्ही टीएनची सिरीज काढू शकता. T1 T2 अशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता. एसएनचा फॉर्म्युला आहे, जर सम विचारली तर त्याचा फॉर्म्युला आहे n/2 इंटू ब्रॅकेट 2a प्लस n इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी ब्रॅकेट कंप्लीट. अशा पद्धतीनं तुम्ही टर्मची सम विचारली तर तुम्ही एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि टर्म विचारली तर टीएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. चौथा चॅप्टर आहे आपला फायनान्शियल प्लॅनिंग. तर फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये तुम्हाला CGST, GST आणि SGST अशा पद्धतीनं काढायचं आहे. तर तुम्हाला बघा CGST आणि SGST काढायचं आहे. CGST म्हणजे SGST स्टेटचा टॅक्स आणि सेंट्रलचा टॅक्स हा GSTच्या काय असतो, निम्मा असतो. आणि जर GST विचारला तर तो काय असतो, SGSTच्या दुप्पट असतो. अशा पद्धतीने तुम्ही व्हाईस वर्सा करू शकता. हा झाला चौथा चॅप्टर. पाचवा चॅप्टर आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स. हे स्टॅटिस्टिक्सचे चॅप्टर आहेत, हे हायेस्ट मार्काला आहेत. तर प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्हाला P ऑफ A इज इक्वल टू फॉर्म्युला सापडतो नंबर ऑफ A अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे N ऑफ S. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म्युला पाठ करून ठेवून वापरात प्रश्न सोडवण्यासाठी वापरायचा आहे. सहावा चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्समध्ये बघा तुम्हाला मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी 3 आहेत, त्या तिन्हींचे फॉर्म्युले आहेत. तर पहिलीच मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी मीन आहे. मीनचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन xi अपॉन n हा आहे मीनचा फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आहे बघा मीडियनचा फॉर्म्युला काय आहे, मीडियनचा फॉर्म्युला आहे बघा L प्लस इन ब्रॅकेट n/2 मायनस क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन फ्रिक्वेन्सी इंटू h हा आहे कशाचा फॉर्म्युला, तर मीडियनचा फॉर्म्युला. आणि तिसरा आहे मोडचा फॉर्म्युला. मोड म्हणजेच बहुलक. तरी लेंथ प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 हा पाठ करणं गरजेचं आहे इंटू h. अशा पद्धतीनं हे तुमचे स्टँडर्ड 10मधील फर्स्ट मॅथ्स फर्स्टचे तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला 10वीच्या परीक्षेला खूप खूप शुभेच्छा.